Our topic is derivative of inverse function, and the related exercise is exercise 1.2. आता हा एक्सरसाइज 1.2 खूप मोठा आहे, म्हणून आपण याला काही पार्ट मध्ये डिवाइड करणार आहोत. हा फर्स्ट पार्ट म्हणून समजून घ्या. पार्ट फर्स्ट किंवा पार्ट ए म्हणू याला. ABCD पार्ट ए आहे हा. यामध्ये जेवढे एक्झाम्पल्स कव्हर होतील तेवढे एक्झाम्पल्स आपण कव्हर करू. फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल्स टू f of x using the derivative of the inverse function x equals to f inverse of y in the following. आता यामध्ये आपल्याला फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन y इक्वल्स टू f of x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे? y इक्वल्स टू f of x चाच डेरिव्हेटिव्ह काढायचा, पण युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ द इन्व्हर्स फंक्शन x इक्वल्स टू f इन्व्हर्स ऑफ y. मग याला काय करायचं? सोल्युशन मध्ये we first find the derivative of the inverse of the function y equals to f of x. या y equals to f of x चा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आणि नंतर मग डेरिव्हेटिव्ह काढायचा. आता y equals to f of x चा इन्व्हर्स काय होतो? x equals to f inverse of y. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? दॅट इज x in terms of y लिहावं लागेल आपल्याला. म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू दिलेली आहे, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. आपण x ची व्हॅल्यू काढूया, y ची व्हॅल्यू दिलेली आहे. तर आता यावरून जर x ची व्हॅल्यू काढायची आहे तर इथे जर आपण स्क्वेअर केला दोन्ही साइडचा, after taking square we get x equals to y square. x equals to y square. याचा स्क्वेअर घेतला x येतो, याचा स्क्वेअर घेतला तर y square. हे आपल्याला x in terms of y मिळाला. आपल्याला आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू. आता विथ रिस्पेक्ट टू कशाने डिफरन्शिएट करावं लागेल? y, कारण इथे व्हेरिएबल कोणता आहे? y दिलेला आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. y ने जर याला डिफरन्शिएट केलं x ला तर आपल्याला dx अपॉन dy मिळेल इक्वल्स टू, आणि याचं जर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y जर काढायचं असेल जसं x स्क्वेअर चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x काय होतो? ट्वाइस x होतो. तर इथे y स्क्वेअर चं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू y काय होणार आहे? ट्वाइस y. पण इथे आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करावी लागेल. y ची व्हॅल्यू किती आहे? अंडर रूट x. आपण इथे dx अपॉन dy इक्वल्स टू, इथे y ची व्हॅल्यू पुट करू अंडर रूट x. y ची व्हॅल्यू पुट केली, पण आपल्याला dx अपॉन dy नको, आपल्याला काय पाहिजे? dy बाय dx. कारण आपण डिफरन्शिएट कशाला करून आलो? y इक्वल्स टू f of x चा डिफरन्शिएट करणार आहोत. म्हणून आपण आपला थेरम आहे we have dy by dx equals to, आपल्याला फाइंड आउट dy by dx करायचं. dy by dx equals to 1 upon dx upon dy. हा थेरम आहे आपला इन्व्हर्स फंक्शनचा. या थेरमचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. आपण dx upon dy काढलेली आहे व्हॅल्यू, आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? dy by dx. तर या थेरमचा यूज केला आपण, आणि ही व्हॅल्यू इथे पुट अप करा. dx upon dy ची व्हॅल्यू जर इथे पुट अप केली आपण तर आपल्याला 1 अपॉन 2 अंडर रूट x मिळून जाईल. म्हणजे dy बाय dx इक्वल्स टू आपल्याला मिळालं 2 अंडर रूट x. तसेही सिम्पली आपण फॉर्म्युले पाहिले आहेत, तर या अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो विथ रिस्पेक्ट टू x? 1 अपॉन 2 अंडर रूट x. डायरेक्ट फॉर्म्युला आपल्याला अंडर रूट x. आणि या पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं तर आन्सर काय आहे? 1 अपॉन 2 अंडर रूट x. याच क्वेश्चन फर्स्ट मधलं पुन्हा एक एक्झाम्पल, y इक्वल्स टू अंडर रूट 2 मायनस अंडर रूट x. 2 मायनस अंडर रूट x. मागचं एक्झाम्पल इझी होतं, अंडर रूट x होतं, स्क्वेअरिंग करून टाकलं आपण, आपल्याला x ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळाली. इथे सुद्धा आपल्याला या फंक्शन वरून x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपल्याला सुरुवातीला काय लिहावं लागेल? we first find the inverse of the function y equals to f of x. y equals to f of x वरून आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे.
म्हणजे हे फंक्शन दिलेलं आहे, y इक्वल्स टू फंक्शन दिलेलं आहे, आपल्याला x इक्वल्स टू काढायचं आहे, दॅट इज x इन टर्म्स ऑफ y काढायचं आपल्याला. म्हणून ह्या फंक्शनला घेऊ आपण. फंक्शन काय y इक्वल्स टू अंडर रूट 2 मायनस अंडर रूट x. मी हा रूट काढून घेतो आधी. रूट काढण्यासाठी मला काय करावं लागेल, मला स्क्वेअरिंग करावं लागेल, टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड. देयरफॉर y स्क्वेअर इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट x. 2 मायनस अंडर रूट x. देयरफॉर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, म्हणून x मी या साइडला आणतो आणि y स्क्वेअर तिकडे येणार, म्हणजेच अंडर रूट x इक्वल्स टू 2 मायनस y स्क्वेअर. अंडर रूट x इक्वल्स टू 2 मायनस y स्क्वेअर. देयरफॉर मला x ची व्हॅल्यू पाहिजे. जर याचा आपण स्क्वेअर घेतला तर मला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड वी गेट x इक्वल्स टू 2 मायनस y स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. इथे स्क्वेअर घेतला तर इथे सुद्धा स्क्वेअर घ्यावा लागेल, म्हणजेच x ची व्हॅल्यू मला मिळाली. दिस इज द व्हॅल्यू ऑफ x. आता हे झाल्यानंतर याला डिफरन्शिएट करावं लागेल आपल्याला. मी याला डिफरन्शिएट करतो. मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y. y मध्ये टर्म आहे म्हणून y ने डिफरन्शिएट करायचं. याला जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला dx अपॉन dy मिळेल. dx अपॉन dy. आता ही व्हॅल्यू कशासारखी ट्रीट करावं लागेल, x टू दी पॉवर n. x टू दी पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह करतो n इंटू x टू दी पॉवर n मायनस 1. मग इथे सुद्धा तसं होणार आहे. 2 इंटू x टू दी पॉवर, हा आपला x आहे, 2 into x to the power 2 minus 1 into ddx of, sorry, ddy of, कारण टर्म कशामधली आहे, y मधली टर्म आहे आतमध्ये, म्हणून 2 minus y square. 2 minus y square. आता सॉल्व करू. 2 into 2 minus y square raised to the power 2 minus 1 means 1. आणि या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि मायनस y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह मायनस 2y. आता हे व्यवस्थित लिहून घेतो मी. मायनस 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 y इन ब्रॅकेट 2 मायनस y स्क्वेअर, 2 मायनस y स्क्वेअर dx अपॉन dy मिळाला आपल्याला. dx अपॉन dy. पण ही dx अपॉन dy मिळाल्यानंतर आपण काय करतो, तर आपण या y ची व्हॅल्यू पुट अप करतो. मागच्या एक्झाम्पल मध्ये y ची व्हॅल्यू पुट अप केली होती आणि नंतर मग dy बाय dx काढायचं. तर y ची व्हॅल्यू पुट अप करायची. y ची व्हॅल्यू इथे दिलेली आहे, ही y ची व्हॅल्यू इथे पुट अप करतो. y स्क्वेअर ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याजवळ आहे. y स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, 2 मायनस अंडर रूट x. या दोन्ही व्हॅल्यू मी इथे पुट अप करतो आणि टोटल एक्झाम्पल हे y मध्ये आहे, याचं कन्व्हर्शन x मध्ये करायचं आपल्याला. मायनस 4 y ची व्हॅल्यू अंडर रूट 2 मायनस अंडर रूट x ब्रॅकेट 2 मायनस आणि y स्क्वेअर ची व्हॅल्यू काय, 2 मायनस अंडर रूट x. 2 मायनस अंडर रूट x. 2 मायनस अंडर रूट x. या व्हॅल्यूज पुट अप केल्या. थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल. मायनस 4 अंडर रूट 2 मायनस अंडर रूट x. आता इथे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर हा 2 ॲज इट इज या मायनस साइन या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. मायनस 2 प्लस अंडर रूट एक्स. हा 2 काय होऊन जातो, कॅन्सल, प्लस मायनस आहे, 2 कॅन्सल होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळणार, dx अपॉन dy इक्वल्स टू dx अपॉन dy इक्वल्स टू मायनस 4 अंडर रूट एक्स इंटू अंडर रूट 2 मायनस अंडर रूट एक्स. 2 मायनस अंडर रूट एक्स. हे टोटल एक्स मधली टर्म आहे. आपल्याला dx अपॉन dy मिळाला. आपल्याला पाहिजे dy बाय dx. dy बाय dx इक्वल्स टू काय असते, 1 अपॉन dx अपॉन dy. dx अपॉन dy. देयरफॉर 1 अपॉन dx अपॉन dy ची व्हॅल्यू काढलेली आहे मायनस 4 अंडर रूट x अंडर रूट 2 मायनस अंडर रूट x. देयरफॉर dy बाय dx equals to minus 1 upon 4 under root x under root 2 minus root x. This is our dy by dx. Note it down. Our next example is y equals to log of
2x minus 1. We first find the inverse of the function y equals to log of 2x minus 1. So we consider this and we convert this x in terms of y. This is the logarithm. We apply the definition of logarithm here. जर आपल्याला कन्वर्ट करायचं असेल a raised to the power x equals to b जर असेल लॉगरिथमची डेफिनेशन काय आहे a raised to the power x equals to जर b असेल तर आपण log of b to the base a equals to x लिहू शकतो log of b to the base a equals to x लिहिता येईल आपल्याला मग या डेफिनेशन वरून इथे काय लिहिता येईल आपल्याला रिव्हर्स मध्ये झालं हा पार्ट आपल्याजवळ आहे कंपॅरिझन करा e म्हणजेच a b म्हणजेच 2x minus 1 आणि x म्हणजेच y तर ही डेफिनेशन जर लावली आपण तर आपल्याला काय मिळते 2x minus 1 means b equals to a raised to the power x means base raised to the power y raised to the power y ही डेफिनेशन लावायची लॉगरिथमची त्यानंतर x मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून 2x equals to a raised to the power y plus 1 a raised to the power y plus 1 therefore x equals to dividing by 2 on both sides a raised to the power y divided by 2 plus 1 by 2 and this is the x equals to x in terms of y. We differentiate this function or this term with respect to y. Therefore, dy by dx. Therefore, dx by dy y ने differentiate करून dx by dy equals to आता याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला आपण तर इथे 1/2 कॉन्स्टंट आहे 1/2 ॲज इट इज राहील आणि e raised to the power y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y e raised to the power y plus 0 therefore dx upon dy equals to काय मिळणार e raised to the power y upon 2 this is the dx upon dy we substitute the value of y here y ची व्हॅल्यू नाही आपल्याला परफेक्टली y ची व्हॅल्यू ही आहे आपण ही व्हॅल्यू तिथे पुट अप करू शकतो ती पुट अप केल्यापेक्षा आपण एक काम करू e raised to the power y ची व्हॅल्यू पुट अप करूया इक्वेशन फर्स्ट dx upon dy equals to a raised to the power x ची y ची जर व्हॅल्यू पुट अप केली तर 2x minus 1 upon 2 from first this is the value of dx upon dy but we have to differentiate this function y equals to f of x with respect to x therefore we have to find the dy by dx this is the dx upon dy we know that we have dy by dx equals to 1 upon dx upon dy dx upon dy we substitute the value of dx upon dy here we get 1 upon 2x minus 1 upon 2 therefore we get 2 upon 2x minus 1 therefore this is dy by dx dy by dx so next example y equals to log of x by 2 to the base 2 आता पुन्हा तेच लिहायचं we first find the inverse of the y equals to f of x that is x in terms of y therefore y equals to आपल्याला दिलेला log of x by 2 to the base 2 असं दिलेलं आहे आता हे चेंज बेस रूल नुसार लिहिता येते किंवा मग लॉगरिथमची डेफिनेशन लावा आपण चेंज ऑफ बेस रूल नुसार करू का असतो फॉर्म्युला आपला log of रूल काय log of a to the base b जर असेल तर आपण log of a upon log of b असं लिहू शकतो तर याच पद्धतीने आपण हे log of x by 2 upon log of 2 असं लिहिता येतं आपल्याला therefore this is the y log of 2 इकडे घेऊन आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची log इकडे घेऊन log of 2
equals to log of x by 2. Therefore formula का m into log of m जर असेल तर काय लिहितात आपल्याला log of m raised to the power m. Same thing with log of 2 raised to the power y लिहितात. Therefore log of x by 2, this log get cancelled. We get 2 raised to the power y equals to x by 2. Therefore which implies therefore x equals to 2 into 2 raised to the power y. या पद्धतीने लिहितो ही झाली x ची व्हॅल्यू. x in terms of y. आता याला डिफरन्शिएट करू. Differentiate with respect to y. Therefore we get dx upon dy equals to, आता हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा ऍक्च्युअल डेरिव्हेटिव्ह होतो 0, पण ह्या व्हेरिएबल टर्म सोबत असल्यामुळे तो कॉन्स्टंट टर्म ऍज इट इज राहील. आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह काढला 2 raised to the power y चा, तर हा 2 raised to the power y into log of 2 आता आपला फॉर्म्युला a raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह a raised to the power x into log of a. हे a raised to 2 raised to the power y चा डेरिव्हेटिव्ह 2 raised to the power y into log of 2. Therefore dx upon dy equals to, पण आपण काय करत असतो इथे जे काही y त्या y ची व्हॅल्यू पुट अप करायची, म्हणजे y ला कन्वर्ट करायचं x मध्ये. मग हा 2 raised to the power y आहे का आपल्याला पाहून घ्या. कुठेतरी 2 raised to the power y आहे का आपल्याला 2 raised to the power y. चला इक्वेशन फर्स्ट देतो मी आणि हा फर्स्ट वरून या 2 raised to the power y ची व्हॅल्यू इथे पुट अप करतो. ही जर व्हॅल्यू पुट अप केली तर मला मिळते 2 into ही व्हॅल्यू पुट अप करतो मी 2 raised to the power y ची. ही आहे x upon 2 into log of 2 into log of 2 get cancel. Therefore we get dx upon dy equals to 2 into log of 2 into log of 2. पण आपल्याला dx upon dy नाही पाहिजे, आपल्याला dy upon dx पाहिजे. we have dy upon dx equals to 1 upon dx upon dy. Therefore after substituting this value we get 1 upon 2 into log of 2 into log of. Therefore x into log of 2. Therefore this is x into log of 2 dy by dx equals to आपल्याला 1 upon x into log of 2. Exercise 2.1 1.2. Question number second, find the derivative of inverse function of the following. म्हणजे हे जे फंक्शन दिलेलं आहे याच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. म्हणजे हा y आहे तर y चा इन्व्हर्स काय होतो x, त्या x चा डेरिव्हेटिव्ह काढायचा. x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार dx upon dy dx upon dy फाइंड आउट करायचा. आपण एक काम करू, याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. This is the product rule. First function, second function, dy by dx equals to first function x square, derivative of second e raised to the power x, e raised to the power x derivative e raised to the power x to 2 plus second function means e raised to the power x, derivative of first means 2x, first function into derivative of second plus second function as it is into derivative of first. हे कॉमन निघते दोघांमधून पावर हो निघते. x कॉमन निघतो e raised to the power x, x आणि e raised to the power x दोघांमध्ये x e raised to the power x जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहतो, इथे राहतो x फर्स्ट टर्म मधून, इथे x आणि e raised to the power x कॉमन काढला तर x प्लस आणि इथे काय कॉमन काढतो x आणि e raised to the power x तो कॉमन काढला तर पण इथे राहतो फक्त 2. Therefore dy by dx
इक्वल्स टू x इंटू e raised to the power x इंटू x plus 2 dy by dx मिळालं. पण आपल्याला काय काढायचं या फंक्शनच्या इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. आपल्याला we know that we have dx upon dy equals to आपल्याला माहिती आहे या y चा इन्व्हर्स का होतो x आणि x चा डेरिव्हेटिव्ह dx upon dy. therefore dy upon dx आणि यामध्ये ही जर व्हॅल्यू पुट अप केली आपण म्हणजे आपल्याला मिळतो dx upon dy equals to 1 upon x e raised to the power x into x plus 2. This is our final answer. Next example आपला y equals to x into cos of x. Again differentiate with respect to x. dy upon dx equals to first function, second function. First function is x, derivative of second cos x का derivative minus sin x plus second function as it is cos x, derivative of first का x with respect to x differentiation केलं तर 1 येणार, 9 ला तरी चालतो. Therefore this is minus x sin x plus cos x. तर व्यवस्थित लिहून घेतोय cos of x minus x sin x. Therefore this is dy by dx. Now we have आपल्याला काय करायचं आहे आपल्याला काढायचं आहे dx upon dy. Therefore dx upon dy equals to 1 upon dy upon dx. Therefore dx upon dy equals to 1 upon का होते cos x minus x into sin x. This is our dx upon dy. Next example is x square plus y equals to x square plus log x. Addition of दोन फंक्शन ची डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट केलं तर dy by dx equals to x square चा डेरिव्हेटिव्ह 2x प्लस आणि log of x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x. व्यवस्थित सॉल्व करून घेऊ आपण. 2x स्क्वेअर प्लस क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x. दिस इज dy by dx. पण आपल्याला काय पाहिजे आपल्याला पाहिजे dx upon dy. we have dx upon dy. we know that the theorem of inverse function dy by dx, and after substituting the value of dy by dx here we get 1 upon 2x square plus 1 upon x dx upon dy. dx upon dy. The final answer is dx upon dy equals to x upon 2x square plus 1. 2x square plus 1. This is our final answer. Exercise 1.2. Question number 3. Find the derivative of the inverse of the following functions and also find their values at the points indicated against them. म्हणजे आपल्याला इथे एक फंक्शन दिलेला आहे y equals to आणि x equals to 1 दिलेला आहे, इंडिकेटेड पॉइंट दिलेला आहे. तर या फंक्शनचा इन्व्हर्स करायचा, त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. y चा जर आपण इन्व्हर्स केला तो x आणि x चा जर डेरिव्हेटिव्ह काढला तर dx upon dy होतो. dx upon dy. तर ही dx upon dy काढायची आहे. आता इंडिकेटेड पॉइंट काय दिलेला इथे x equals to 1 दिलेला आहे. पण इथे जर आपण y ने डिफरन्शिएट करतो dx upon dy आहे तर आपल्याला याचा इन्व्हर्स साठी याचा पॉइंट काढावा लागेल. म्हणजे y equals to किती हे काढावं लागेल आपल्याला. हे कसं काढायचं जेव्हा x equals to 1 राहील या फंक्शन मध्ये पुट अप करा. x equals to 1 पुट अप केला आपण तर y equals to किती राहील तर 1 raised to the power 5 plus 2 into 1 raised to the power 3 plus 3 into 1. Therefore 1 plus 2 plus 3 equals to 6. म्हणजे x equals to y equals to 6. तर हे 1 upon dy by dx
आणि याचा इंडिकेटेड पॉइंट काय राहणार x इक्वल्स टू 1. आपल्याला हे फाइंड आउट करायचं dx अपॉन dy. मग dx अपॉन dy फाइंड आउट करायचं आहे तर आपल्याला dy बाय dx काढावं लागेल, पण कोणत्या पॉइंटला x इक्वल्स टू 1 या पॉइंटला. हो, आपण कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, याला डिफरन्शिएट करू. सोल्युशन गिव्हन दिलेलं आपल्याला, गिव्हन y इक्वल्स टू x रेज टू द पॉवर 5 प्लस 2x क्यूब प्लस 3x. याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. याला जर डिफरन्शिएट केलं तर काय मिळतं आपल्याला, dy बाय dx इक्वल्स टू 5x टू द पॉवर 4, x टू द पॉवर n चा फॉर्म्युला, x टू द पॉवर n into x to the power n minus 1 means 5 into x to the power 4 plus 6x square plus 3. एक्झाम्पल पाहिलेलं आपण आधी बेसिक. आणि आपल्याला आपण dy by dx काढू, पण आपल्याला या y चा इन्व्हर्स x आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx upon dy फाइंड आउट करायचा. मग सगळ्यात सुरुवातीला आपण dx upon dy फाइंड आउट करू. dx upon dy जर फाइंड आउट करायचं असेल तर हा त्याचा इन्व्हर्स आहे. जे फाइंड आउट करायचं त्याचा इन्व्हर्स आहे. इन्व्हर्स फंक्शनचा थेरम वी हॅव यूज करू इथे. वी हॅव dx upon dy equals to 1 upon dy by dx. 1 upon dy by dx. आणि ही dy by dx ची व्हॅल्यू इथे पुट केली तर आपल्याला dx upon dy मिळून जाईल 1 upon 5x to the power 4 plus 6x square plus 3. ही झाली dx upon dy ची व्हॅल्यू. आपल्याला काय करायचं, आपल्याला इंडिकेटेड पॉइंट काढायचा आणि त्या पॉइंटवर हे फंक्शन डिफाइन करायचं. मग ऍट x इक्वल्स टू 1 जर असेल, ऍट x ची जेव्हा व्हॅल्यू 1 असेल या फंक्शन मध्ये तेव्हा y ची व्हॅल्यू किती होते हे काढू आपण. वी गेट y इक्वल्स टू 1 raised to the power 5 plus 2 into 1 raised to the power 3 plus 3 into 1. Therefore 1 plus 2 plus 3 equals to 6. जेव्हा x ची व्हॅल्यू 1 असेल तेव्हा y ची व्हॅल्यू 6 राहणार. आणि आपल्याला dx upon dy फाइंड आउट करायचा आहे. आपल्याजवळ आहे dy upon dx. आता dy upon dx आपण कोणत्या व्हॅल्यू साठी काढणार आहोत, ऍट x इक्वल्स टू 1 साठी. आणि dx upon dy कोणत्या व्हॅल्यू साठी, ऍट y इक्वल्स टू 6 साठी. हे थोडं लक्षात घे. dx upon dy काढायचा आहे. dx upon dy काढायचा आहे म्हणजेच आपल्याला त्या फंक्शन मध्ये y ची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल, y इक्वल्स टू 6. तसंच dy by dx काढायचं असेल तर x ची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल, 1. 1 upon dy by dx आपल्याला काढून ठेवलेला आहे. या dy by dx मध्ये x ची व्हॅल्यू 1 पुट करा. 5 into 1 raised to the power 4 plus 6 into 1 raised to the power 2 plus 3. Therefore 1 upon 5 plus 6 plus 3. Therefore 1 upon 14. Therefore this is the dx upon dy at the indicated point y equals to 6. त्याचा या फंक्शनचा इन्व्हर्स या पॉइंट x इक्वल्स टू 1 या पॉइंटला काढणे आणि y इक्वल्स टू 6 या पॉइंटला. नोट इट डाउन. नेक्स्ट एग्जांपल आहे y इक्वल्स टू a raised to the power x plus 3x plus 2 at x equals to 0. इंडिकेटेड पॉइंट x equals to 0 दिलेला आहे आणि हे फंक्शन दिलेलं आहे आपल्याला. आपण सगळ्यात सुरुवातीला काय करतो, सोल्युशन मध्ये गिव्हन लिहून घ्या. डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट जर केलं तर dy by dx मिळेल आपल्याला. y ला जर x ने डिफरन्शिएट केलं तर dy by dx e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह e raised to the power x, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि 2 चा डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून 0. देयरफॉर वी हॅव, पण आपल्याला dy by dx नको, आपल्याला dx upon dy पाहिजे कारण या फंक्शनचा इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे. म्हणून आपण काय करू, वी हॅव थेरम आपल्याला dx upon dy जर काढायचं असेल तर 1 upon काय होतो, dy by dx. व्हॅल्यू पुट अप करा. 1 upon dy by dx ची व्हॅल्यू किती आहे, e raised to the power x plus 3. आता आपला dx upon dy हे झालं फंक्शन आपलं. पण आपल्याला
x इक्वल्स टू 0 या पॉइंटला काढायचा आहे, म्हणून आपण ऍट x इक्वल्स टू 0 साठी वी गेट y इक्वल्स टू किती येते हे फाइंड आउट करू. मग या फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट अप करा, प्लस 3 इंटू 0 प्लस 2, देअरफॉर 1 प्लस 0 प्लस 2, देअरफॉर 3, देअरफॉर y इक्वल्स टू 3. जेव्हा x इक्वल्स टू 0 असते तेव्हा y इक्वल्स टू 3. पण आपल्याला dx अपॉन dy काढायचा आहे, पण त्या इंडिकेटेड पॉइंटला, म्हणजेच कोणत्या पॉइंटला, x इक्वल्स टू 0. x इक्वल्स टू 0 म्हणजेच कोणत्या पॉइंटला, y इक्वल्स टू 3 या पॉइंटला. 1 अपॉन dy बाय dx ऍट इथे x इक्वल्स टू 0. पहा इथे dx आहे म्हणून आपल्याला x इक्वल्स टू 0 घ्यायला लागेल, इथे dy आहे म्हणून y इक्वल्स टू 3 पुट अप करावं लागेल. पण 1 अपॉन dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला आहेच, व्हॅल्यू पुट अप करा. 1 अपॉन dy बाय dx मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू 0 पुट अप करा, x e raised to the power 0 plus 3, therefore 1 upon 1 plus e raised to the power 0, a raised to the power 0 किंवा e raised to the power 0 असेल तर आन्सर किती येते, इंटरसेप्टचा रूल आपला a raised to the power 0 equals to 1, therefore here e raised to the power 0 equals to 1, 3, therefore 1 upon 4, this is the dx upon dy at y equals to 3. At y equals to 3. Note it down. Next example, y equals to sin x minus 2 plus x square. Indicated point दिलेला आहे x equals to 2. पुन्हा तेच आपल्याला आधी याला डिफरन्शिएट करू आपण सोल्युशन मध्ये, गिवन लिहून घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, therefore dy by dx equals to या sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x minus 2. पण इथे x मधली टर्म आहे म्हणून पुन्हा याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, ddx of x minus 2 प्लस x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x, therefore cos of x minus 2 याचा डेरिव्हेटिव्ह काय होतो विथ रिस्पेक्ट टू x, x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 आणि -2 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून 0, म्हणून 1 0 मीन्स किती होणार आहे 1 होणार, प्लस 2x, therefore this is dy by dx. ही कशाची व्हॅल्यू झाली, dy by dx. पण आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची, dx upon dy. we have थेरम यूज करा, we have dx upon dy equals to 1 upon dy by dx. व्हॅल्यू पुट अप करा, 1 upon dy by dx ची व्हॅल्यू cos of x minus 2 plus 2x, therefore this is dx upon dy. पण इंडिकेटेड पॉइंट कोणता दिला आपल्याला दिला at x equals to 2. जर x equals to 2 असेल तर y ची व्हॅल्यू काय होणार, तर we get y equals to sin of 2 minus 2 plus 2 square, therefore sin of 0 plus 4, therefore sin of 0 means 0 plus 4, therefore 4, therefore y equals to 4. जेव्हा x ची व्हॅल्यू 2 जर घेतली आपण तर y ची व्हॅल्यू किती मिळते आपल्याला, 4 मिळते. मग आपल्याला dx upon dy काढायचा आहे, पण कोणता पॉइंट, आपल्याला हा इंडिकेटेड पॉइंट दिलेला आहे, इथे लिहिताना आपल्याला कोणता लिहायला लागेल, y equals to 4 आणि 1 अपॉन याचा इनव्हर्स dy by dx at x equals to 2, therefore 1 upon dy by dx ची व्हॅल्यू, dy by dx ची व्हॅल्यू ही आहे, तिथे x ची व्हॅल्यू 2 पुट अप करा, dy by dx ची मध्ये x ची व्हॅल्यू 2 पुट अप करा. तर इथे जर 2 पुट अप केली आपण तर आपल्याला cos of 2 minus 2 plus 2 into 2, therefore 1 upon cos of 0 plus 4, cos of 0 plus 4, therefore equals to काय मिळतं आपल्याला 1 upon cos 0 ची व्हॅल्यू 1 plus 4, therefore 1 upon 5. This is our dx upon dy at the indicated point y equals to 4. This is our answer. Question number 4. If
f of x equals to x cube plus x minus 2, find f inverse dash of 0. आता f इन्व्हर्स डॅश ऑफ 0 हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, f इन्व्हर्स हा f चा इन्व्हर्स आहे, f चा इन्व्हर्स काय होणार, f इन्व्हर्स. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 1 अपॉन f काढावं लागेल. हा f हा इन्व्हर्स, पण इथे डेरिव्हेटिव्ह आहे म्हणून मी इथे डेरिव्हेटिव्ह घेतो. आणि इथे किती हा एक प्रश्न आहे. पण f हे फंक्शन आहे, सिंपल आपलं फंक्शन कशामध्ये आहे, x मध्ये आहे, म्हणजे इथली व्हॅल्यू ही x व्हॅल्यू राहणार. आणि ही जर व्हॅल्यू x असेल तर ही व्हॅल्यू काय राहणार, y. कारण f चा इन्व्हर्स f इन्व्हर्स होतो तर x चा इन्व्हर्स काय होणार, y. म्हणून ही व्हॅल्यू राहणार आहे y ची. आता x ची जर y ची जर व्हॅल्यू 0 असेल तर x ची व्हॅल्यू किती हे काढायचं आपल्याला. मग y ची व्हॅल्यू 0 असेल, y ची कोणती आहे, हे y इक्वल्स टू x क्यूब, याला आपण f च्या ठिकाणी y ने डिनोट करू. जर मी x ची व्हॅल्यू इथे 1 पुटअप केली, x ची जर व्हॅल्यू मी 1 पुटअप केली तर काय मिळते पहा, x क्यूब प्लस 1 मायनस 2, therefore 1 plus 1 minus 2, therefore 2 minus 2 equals to 0. म्हणजे y equals to काय मिळालं आपल्याला, 0. म्हणजे जेव्हा मी x equals to 1 पुट अप करेल तेव्हा y equals to 0 मिळालं. म्हणजे x ची व्हॅल्यू किती, 1. मिळून गेला आपल्याला, x ची व्हॅल्यू 1 मिळाली. आता आपण पुढे सॉल्व कसं करायचं, तर आपण याला डिफरन्शिएट करून सुरुवात केली. गिवन दिलेला आपल्याला f of x equals to x cube plus x minus 2, याला डिफरन्शिएट करतो मी, कारण मला काय पाहिजे, मला f डॅश पाहिजे म्हणून मी याला डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे f डॅश ऑफ x equals to 3x square plus 1, 3x square plus 1 कॉन्स्टंट टर्म, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0, x त्याचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि 3x x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x square. ठीक. आता note that y equals to 0, y equals to 0 corresponds to x equals to 1, corresponds to x equals to 1. So we have to find f inverse dash of 0 इक्वल्स टू, हेच काढायचं म्हणजे आपल्याला काय काढायचं, 1 अपॉन f डॅश ऑफ 1 करावं लागेल. देअरफॉर f डॅश आपल्याजवळ आहे, फक्त काय करावं लागेल, जिथे x आहे तिथे 1 पुट अप करा, म्हणजेच 1 अपॉन 3 इंटू 1 स्क्वेअर प्लस 1, देअरफॉर 1 अपॉन 3 प्लस 1, देअरफॉर 1 अपॉन 3 प्लस 1, therefore 1 by 4. Therefore f inverse dash of 0 equals to 1 by 4. Question number 5. Tan inverse of x plus cot inverse of x equals to pi by 2. एक एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल दिलेला आहे आणि 2 एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे, त्यापैकी एक फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. tan inverse of x, आता याला प्रूव्ह करायचं आपल्याला की या tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू किती होते, पाय बाय 2 होते. हे प्रूव्ह करायचं आहे. म्हणून मी एक काम करतो, याला आधी डिनोट करून घेतो f ऑफ x ने. f ऑफ x इक्वल्स टू या पार्टला लेफ्ट हँड साइडला, म्हणजेच tan इनवर्स ऑफ x प्लस cot इनवर्स ऑफ x, cot इनवर्स ऑफ x. Therefore here we have to prove that f of x equals to pi by 2. f of x equals to pi by 2 जर प्रूव्ह केला आपण की या f of x ची व्हॅल्यू pi by 2 होती, हे जर प्रूव्ह केलं तर आपलं स्टेटमेंट प्रूव्ह होईल. पण मी याला डिफरन्शिएट करतो आधी, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. therefore f dash of x equals to, आता tan x चा डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला पाहिलेला आपण, tan x चा डेरिव्हेटिव्ह किती होतो, 1 upon 1 plus x square, 1 upon 1 plus x square. आणि cot इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह -1 upon 1 plus x square.
therefore equals to 0, therefore f dash of x equals to 0. आता एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह केव्हा 0 होतो, जेव्हा ते फंक्शन कॉन्स्टंट फंक्शन असेल. म्हणून हिअर f of x is a constant function. एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह केव्हा 0 होतो, जेव्हा ते फंक्शन काय असेल, कॉन्स्टंट फंक्शन. आता मी एक काम करतो, याला लेट हे कॉन्स्टंट फंक्शन असं यावरून आपल्याला मिळालं की हे कॉन्स्टंट फंक्शन आहे, म्हणून मी याला डिनोट करतो सी. पण एक्सच्या कोणत्या व्हॅल्यूसाठी, एक्सची कोणती व्हॅल्यू घेतली पण तरी आन्सर सीरीज येणार आहे. कारण कॉन्स्टंट फंक्शन कसं असते, समजा 4 घेतला मी, एक 4 कॉन्स्टंट फंक्शन आहे, मी एक्सची व्हॅल्यू 1 पुटअप केली तरी काही फरक पडत नाही. एक्सची व्हॅल्यू 2 पुटअप केली, 3 पुटअप केली, 4 पुटअप केली, 5 पुटअप केली, कोणतीही व्हॅल्यू पुटअप करा, आन्सर कॉन्स्टंट फंक्शन आहे म्हणून 4च येणार आहे. इथे तसंच आहे की एक्सची व्हॅल्यू मी कोणती पुटअप केली तरी आन्सर किती येणार आहे, 6 येणार आहे. मी इथे लिहितो फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, फॉर एनी व्हॅल्यू ऑफ एक्स, कोणती व्हॅल्यू घ्या एक्सचे आन्सर तेच येणार आहे. आता सी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, सी ची व्हॅल्यू काढायची कशी, मग मी एक काम करतो. सो वी चूज x equals to 0. मी x ची व्हॅल्यू कोणती घेऊ शकतो, x ची व्हॅल्यू 1 घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो, 2 घेऊ. आपल्याला इथे कन्व्हिनियंट आहे की आपण 0 जर घेतली तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला बरं होतं. म्हणून मी x ची व्हॅल्यू 0 घेऊन पाहतो. x ची व्हॅल्यू 0 घेतल्यानंतर मला f of x काय मिळतं ते पाहतो. मी f of x म्हणजेच f of 0 equals to tan inverse of 0 plus cot inverse of 0. आता tan inverse of 0, tan 0 0, tan of 0 means sin of 0 upon cos of 0. माहिती आपल्याला sin 0 ची व्हॅल्यू 0 होते, cos 0 ची व्हॅल्यू 1 म्हणजे 0. दिस tan 0 equals to काय होते, 0 होते. हा tan जर मी तिकडे घेऊन गेलो तर मला काय मिळेल, tan inverse of 0. tan inverse of 0 ची व्हॅल्यू 0. सेम थिंग आता cot जर काढत असेल तर cot of 90 equals to 0 होते. cot of 90 equals to 0. cot जर तिकडे घेऊन गेलो तर मग 90 equals to cot inverse of 0 मिळेल. cot inverse of 0 ची व्हॅल्यू 90 means pi by 2. therefore आन्सर मिळाला मला pi by 2. आन्सर किती मिळाला, pi by 2. मग मला मिळालं काय, f of 0 equals to pi by 2 मिळालं. f of 0 equals to pi by 2 हे फंक्शन होतं. f of x equals to c होतं. f of x ची व्हॅल्यू कोणती घेतली, c ची व्हॅल्यू काय मिळाली ते, which implies f of x equals to pi by 2, now c equals to pi by 2. इथे मिळालं c ची व्हॅल्यू pi by 2. therefore f of x equals to मिळालं pi by 2. hence आपल्याला फाइंड तीच करायचं होतं, f of x ची व्हॅल्यू pi by 2 काढायची होती आपल्याला. hence tan inverse of x plus cot inverse of x equals to pi by 2. hence proof. Note it down. Question number 6. Differentiate the following with respect to x. Following functions with respect to x. सरळ जे फंक्शन दिलेलं आहे त्याला डिफरन्शिएट करायचं आहे. इथे इन्व्हर्स करायची गरज नाही, सरळ डिफरन्शिएट करू आपण. फक्त यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दिलेलं आहे, tan इन्व्हर्स ऑफ x. फक्त आपल्याला थोडे फॉर्म्युले लक्षात पाहिजे की ddx of tan inverse of x का होतो तर 1/1 plus x square. 1/1 plus x square हा फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला. पण याला मी डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y ला जर डिफरन्शिएट केलं x ने तर dy by dx मिळतो. आता tan इन्व्हर्स ऑफ x इथे x आहे म्हणून कन्सिडर करू आपण. tan इन्व्हर्स ऑफ x चा फॉर्म्युला काय होतो 1/1 plus x square. मग या tan इन्व्हर्स ऑफ log of x चा फॉर्म्युला काय होणार 1/1 plus x च्या ठिकाणी log of x ब्रॅकेट स्क्वेअर. फक्त x च्या ठिकाणी काय राहणार log of x. पण इथे x मधली टर्म आहे, x नाही आहे म्हणून पुन्हा आपल्याला काय करावं लागेल ddx of log of x. ddx of log of x. therefore 1/1 plus log of x bracket square into log of x का डेरिवेटिव 1/x. therefore
final answer is x in bracket 1 plus log of x bracket square. This is dy by dx. Note it down. Our next example is y equals to cosec inverse of e raised to the power minus x. e raised to the power minus x. अब थोड़ा त्याला मॉडिफाई करून घेतो एक्झाम्पल. कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन e raised to the power x लिहितात. 1 upon e raised to the power x लिहिता येतो आपल्याला बाय द रूल्स ऑफ इंडायसेस. आता फॉर्म्युला बघा. साइन इनवर्स ऑफ किंवा कोसेक इनवर्स ऑफ 1 अपॉन x जर असेल तर आपल्याला काय लिहिता ते साइन इनवर्स ऑफ x. साइन इनवर्स ऑफ x सेम फॉर्म्युला इथे यूज करा. देयरफॉर इथे काय होईल साइन इनवर्स ऑफ e raised to the power x होते. ही झाली y ची व्हॅल्यू आणि आपल्याला याला डिफरन्शिएट करायचा आणि ddx ऑफ साइन इनवर्स x माहिती आपल्याला. ddx ऑफ साइन इनवर्स ऑफ x का होतो अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. 1 upon under root 1 minus x square. This is the formula for sin inverse of x. मग याला डिफरेंशिएट करू आपण. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x कारण इकडे व्हेरिएबल्स x आहे म्हणून dy by dx मिळाला आपल्याला. जर आपण y ला x ने डिफरेंशिएट केलं तर dy by dx मिळेल. आता ddx of sin inverse of x काय होतो 1 upon under root 1 minus x square. पण या x च्या ठिकाणी काय आहे e raised to the power x आहे म्हणून e raised to the power x. पण प्रॉब्लेम इथे x मध्ये टर्म म्हणून पुन्हा डेरिव्हेटिव्ह ddx of e raised to the power x. therefore 1 upon under root 1 minus e raised to the power x bracket square म्हणजे a raised to the power m raised to the power n जर असेल तर a raised to the power m into n होतो म्हणून a raised to the power 2x लिहितात ते. आणि ddx of e raised to the power x. e raised to the power x चा डेरिव्हेटिव्ह a raised to the power x च होतो म्हणून dy by dx equals to आपल्याला काय मिळेल e raised to the power x upon under root 1 minus e raised to the power 2x. This is our final answer. Note it down. Our next example is y equals to sin inverse of under root 1 plus x square upon 2. 1 plus x square upon 2. इथे दोन फॉर्म्युले यूज करावे लागतील. कंपोजिट फंक्शन आहे sin इनवर्स ऑफ x फर्स्ट फंक्शन आहे आपलं म्हणून sin इनवर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1 upon under root 1 minus x square. दुसरं फंक्शन आतमध्ये आहे. दुसरं फंक्शन या sin इनवर्सच्या आतमध्ये हे जे फंक्शन आहे ते फंक्शन कोणतं आहे रूट म्हणून रूट अंडर रूट x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1 upon 2 root x आणि आतमध्ये फंक्शन आहे 1 plus x square upon 2. म्हणजे तीन फंक्शन आहेत. एक साइन इनवर्स आहे दुसरं रूट आहे आणि तिसरं आतमधलं फंक्शन आहे अल्जेब्रिक फंक्शन. पण आपल्याला डिफरन्शिएट करताना आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy by dx इक्वल्स टू फॉर्म्युला अप्लाई करा. साइन इनवर्स ऑफ x चा फॉर्म्युला आहे 1 upon अंडर रूट 1 मायनस x स्क्वेअर. आता x च्या ठिकाणी ही टर्म म्हणून x स्क्वेअर पण x च्या ठिकाणी ही टर्म इथे लिहावं लागेल अंडर रूट 1 plus x square upon 2. अंडर रूट 1 plus x square upon 2. पण इथे आतमध्ये x मध्ये टर्म आहे x नाही आहे म्हणून पुन्हा ddx ऑफ आपल्याला करावं लागेल अंडर रूट 1 plus x square upon 2. अंडर रूट 1 plus x square upon 2. चला सॉल्व करून घेऊ आपण. 1 upon अंडर रूट 1 मायनस. आता 1 मायनस दिलेला आहे इथे रूट आहे स्क्वेअर आहे रूट स्क्वेअर दोन्ही कॅन्सल जर झाले तर आन्सर काय येणार 1 plus x square upon 2 ओनली. 1 plus x square upon 2 into ddx of under root x. रूटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1 upon 2 root x म्हणजे 1 upon 2 आणि रूट म्हणजेच 1 plus x square upon 2. आतमध्ये पुन्हा x मध्ये टर्म आहे रूटच्या आतमध्ये x मध्ये टर्म आहे म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करावं लागेल ddx of 1 plus x square upon 2. 1 plus x square upon 2. therefore equals to 1 upon under root. आता इथे मी क्रॉस मल्टिप्लाय करतो
क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर 2 मायनस या मायनसने मल्टिप्लाय करावं लागेल आतमध्ये आणि 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. अपॉन मध्ये सुद्धा 2 च येईल. मायनसने मल्टिप्लाय केलं तर -1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि इथे 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 ॲज इट इज. आणि याचा जर डेरिव्हेटिव्ह काढतो म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह होतो हे आपल्याला असं लिहिता येईल 1/2 एक्स स्क्वेअर बाय 2 कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स स्क्वेअर बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह होतो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x अपॉन 2 ॲज इट इज. हा 2 2 काय होणार कॅन्सल म्हणजे ओनली काय होणार x. पुन्हा सॉल्व्ह करू आपण. आता राहिलेला पाहून घेऊ. न्यूमरेटर मध्ये x राहा, न्यूमरेटर मध्ये x, डिनॉमिनेटर मध्ये हा 2 आहे, डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे. तो सॉल्व्ह करायचं झालं. सॉल्व्ह करून घेऊ आपण 1 अपॉन अंडर रूट 2 मायनस 1 मीन्स 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 अपॉन 2 अंडर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू एक्स. त्याच्यावर राहिलेले आता आपण व्यवस्थित लिहून घेऊ. न्यूमरेटर मध्ये x अपॉन आता डिनॉमिनेटर पाहून घ्या. डिनॉमिनेटर मध्ये हा 2 आहे, 2 सुरुवातीला लिहून घेतो आणि इथे रूट मध्ये हा अंडर 2 असा आहे. रूट मध्ये दोन्ही टर्म्स ऑब्झर्व करा तुम्ही. हा रूट आहे, हा सुद्धा रूट आहे, म्हणजे एकच रूट मध्ये आपण दोन्ही टर्म्स लिहून घेऊ. म्हणजेच 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 असं लिहिता येईल. Therefore x अपॉन 2 अंडर रूट a मायनस बी a प्लस बी. a मायनस बी a प्लस बी चा फॉर्म्युला काय होतो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मीन्स a स्क्वेअर मीन्स 1 स्क्वेअर मीन्स 1 मायनस b स्क्वेअर कोण आहे आपला b कोण आहे x स्क्वेअर आणि x स्क्वेअरचा जर स्क्वेअर केला x टू द पॉवर 4 येतो अपॉन 2 into 2 4 2 into 2 4. Therefore x अपॉन 2 अंडर रूट 1 मायनस x टू द पॉवर 4 अपॉन 2. हा रूट मधला 2 4 जर बाहेर काढला तर 2 हा 2 2 सोबत काय होणार कॅन्सल होणार. Therefore x अपॉन अंडर रूट 1 मायनस x टू द पॉवर 4. तो कॅल्क्युलेशन दिस आहे सॅम्पल ऑब्झर्व करा आणि सॉल्व करा. Our next example is y equals to sine inverse of x to the power 3/2. Sine inverse of x का फॉर्मूला मिळता 1 upon under root 1 minus x square. Differentiate करा, differentiate with respect to x. Therefore dy by dx equals to 1 upon under root 1 minus x square x to the power 3/2 raised to the power 2 x to the power 3/2 raised to the power 2. Therefore पुन्हा इथे 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर पण x च्या ठिकाणी x मधली टर्म म्हणून पुन्हा आपल्याला ddx ऑफ काय करावं लागेल x टू द पॉवर 3/2. न्यूमरेटर मध्ये x टू द पॉवर 3/2 चा फॉर्म्युला x टू द पॉवर n इनटू x टू द पॉवर n मायनस 1. x टू द पॉवर n चा जर फॉर्म्युला अप्लाय केला आपण therefore अंडर रूट 1 मायनस आता x टू द पॉवर 3/2 रेस्ट टू द पॉवर 2 मीन्स 2 2 कॅन्सल होऊन जाईल आणि राहते फक्त x क्यूब. therefore 3/2 x टू द पॉवर 3 minus 2 upon 2 means 1/2 means 1/2. therefore under root 1 minus x cube under root 1 minus x cube इक्वल्स टू आता हा 3/2 मी असा लिहितो. सो 3/2 जर हा फ्रॅक्शन मध्ये असा लिहिला न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये चालून जाईल 1 मायनस एक्स क्यूब आणि x टू द पॉवर 1/2 हा रूट x लिहितो. x टू द पॉवर 1/2 रूट x लिहितो. याचा आपला फायनल आन्सर dy by dx.
Next example is y equals to cos raised to the power 3 of cos inverse of x cube. पण दिस ऑल्सो एक्झाम्पल किचकट वाटते, खूप इझी एक्झाम्पल आहे, तो आपण सॉल्व्ह करूया. याला थोडं मॉडिफाय करून घेऊ आपण. म्हणजे हा cos raised to the power 3 आपण हे असं लिहू शकतो, cos inverse of x cube raised to the power 3 असं लिहितात. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, cos inverse of cos असं जर असेल, cos inverse of cos of x जर असेल तर x लिहिता येतो, किंवा मग cos inverse of cos inverse of x असेल तरी आपल्याला x लिहिता येतो. मग इथे cos inverse x आहे म्हणून आपण x क्यूब रेस्ट टू दी पॉवर किती 3, याचं फक्त आन्सर किती येणार x क्यूब येणार रेस्ट टू दी पॉवर 3. Therefore y equals to x raised to the power multiplication करावं लागेल दोघांची 9. Therefore differentiate with respect to x. Therefore dy by dx equals to 9x raised to the power 8. This is our final answer. 9x raised to the power 8. Note it down. खूप सिंपल एग्जांपल है. sin raised to the power 4 of sin inverse of root x. याला मी थोडं व्यवस्थित लिहून घेतो. sin inverse of root x raised to the power 4 असं लिहिता येतो. आणि पुन्हा तोच फॉर्म्युला sin किंवा sin इनव्हर्स असं जर असेल तर आपण फक्त काय लिहितो, रूट x आतमधली टर्म raised to the power 4. आता हा रूट x आपण x raised to the power 1/2 लिहू शकतो raised to the power 4. therefore x raised to the power 4/2 सिम्प्लिफाय जर केलं तर y equals to x raised to the power 4/2 means 2. Therefore we differentiate with respect to x. Therefore dy by dx equals to 2x. So simple. This is our question number 6.